हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 40 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 39 डेज कंप्लीट झाले आहे आणि आजचा डे 40 आहे. बेसिकचे पण आपले 40 डेज कंप्लीट झाले आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि ज्यांना बेसिकपासून शिकायचं असेल फ्रीमध्ये, त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन सर्व डे वाईज आपले व्हिडिओ आहेत ते सर्व डे वाईज बघा, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्स शिकताना अवघड जाणार नाही. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला लाईक करत चला, शेअर करत चला. ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण फ्री आरी वर्कच्या ॲडव्हान्स क्लासचा फायदा होईल. तर आज आपण इथे बघा, कालच्या डेमध्ये 39 मध्ये एक सुंदर असं डिझाईन शिकली होती. आज पण आपण एक अशी सुंदर डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पहिले बघूयात. हे बघा, सिल्क थ्रेड रेड कलरचा, हा आपला गोल्डन कलरचा नॉर्मल शिलाईचा थ्रेड आहे. शुगर बीट्स आहे, सिक्वेन्स आहे. हे एवढ्या गोष्टी वापरून आणि आपली नॉर्मल निडल आहे. एवढ्या सर्व गोष्टी वापरून आपण एक सुंदर अशी इथे डिझाईन बघणार आहोत. तर सर्वात पहिले असं निडलमध्ये बघा, रेड कलरचा सिल्कचा थ्रेड टाकून घ्यायचा आहे. सर्वात पहिले खालून निडल मी पंच करून घेणार आहे आणि इथे आपली जी फ्रेंच नॉट आहे ती देऊन घेणार आहे. बघा, बरोबर. मी नेहमी सांगते, सिल्कवरचं थ्रेड करताना सावकाश पद्धतीने करायचं आहे, कारण सिल्क थ्रेड हा सिल्की असतो आणि आपण बरेच पदर घेऊन त्याला वळवलेलं असतं. त्यामुळे त्याचा गुंता होण्याचे खूप शक्यता असते. त्यामुळे सिल्क थ्रेडचं वर्क करताना थोडं सावकाश आणि व्यवस्थित करायचं आहे. आता इथे फ्रेंच नॉट देऊन घेतली. तर आता इथे सगळ्यात पहिले बघा, साईडनी मी बरोबर साईडनी निडल काढणार आहे आणि इथे अशी क्रॉस लॉंग स्टिचमध्ये फ्रेंच नॉट देणार आहे. हे बघा, आता इथे कसं आपल्याला काल जसं शिकलो होतं तसं हाफ सर्कल करायचं आहे. तर ज्यांना समजा असं डायरेक्ट सर्कल हाफ न आखता डायरेक्ट येत नसेल तर त्यांनी पेन्सिलनी अशी थोडी मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुमचं लहान मोठं होणार नाही. म्हणजे आपले फ्रेंच नॉट जेव्हा करतो तेव्हा आपण बरोबर लाईनवरच करू, त्यासाठी म्हणजे चुकणार नाही. थोडं पण अशी मार्किंग करून घेतली तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता इथे बघा, परत इथे क्रॉसमध्ये मी फ्रेंच नॉट करेल. ज्यांना कुणाला फ्रेंच नॉट येत नसेल तर त्यांनी माझ्या चॅनलवर जाऊन बघायचं आहे. त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्हाला कशी करायची. आता बरोबर मधोमध मी थ्रेड वर घेतलेला आहे. आता इथे पण लॉंग फ्रेंच नॉट टाकणार. आणि परत लेफ्ट साइडला पण. आता ही जी डिझाईन आपण आज शिकतो आहे ती पण आपण ब्लाऊजच्या स्लीव्जवर पण करू शकतो, परत नेकवर पण करू शकतो, बॅक नेकला, ब्लाऊजच्या राईट साईडच्या फ्रंट नेकला पण करू शकतो. आणि विशेष म्हणजे आपण जे टॉप कुर्तीज असतं त्याच्यावर पण करू शकतो. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे मी केलेली, एका सुंदर अशा ब्लाऊजवर केलेली हीच डिझाईन मी तुम्हाला इथे लास्टला दाखवणार आहे. आता जे गॅप बाकी आहेत ना त्याच्यात मी करून घेत आहे, लॉंग फ्रेंच नॉट टाकून घेत आहे. हे बघा, कोणतंही काम प्रोफेशनल करण्यासाठी त्यासाठी प्रॅक्टिस आवश्यक असते, तेव्हाच आपलं फिनिशिंगमध्ये काम येतं. म्हणून तुम्ही पण शिकताना एकदम व्यवस्थित
प्रॅक्टिस करा जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल। हे बघा इथे आता आपलं कंप्लीट झालेत समजा। आता काय करायचं, हा जो मधला गॅप दिसत आहे ना तिथे आता हा जो गॅप राहिलेला आहे ना त्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला शुगर बीट्स ॲड करायचे आहे। त्याच्यासाठी आपण ही जी नॉर्मल निडल आहे त्याच्यात मी बघा गोल्डन कलरचा थ्रेड वळून घेतलेला आहे डबल करून। आता मी हे जे फर्स्टवाला गॅप आहे तिथून मधून निडल पंच करणार आहे खालून आणि आपले शुगर बीट्स त्याच्यात ॲड करणार आहेत। शुगर बीट्स ॲड करून घ्यायचे सगळ्यात पहिले। हे बघा असे मी 4 शुगर बीट्स ॲड केले आहे आणि आपली सिक्वेन्स पण ॲड करायची आहे यात आणि नंतर निडल पंच करायची अशा पद्धतीने। आता परत दुसरीकडनं जिथे गॅप आहे तिथून निडल वर घ्यायची, हे बघा, आणि आता इथे पण शुगर बीट्स ॲड करायचे। हे बघा इथे आता हाईट जास्त असल्यामुळे इथे मी 5 शुगर बीट्स ॲड केले आहे आणि सिक्वेन्स घेऊन सिक्वेन्स पण ॲड केली आहे। परत त्याच पद्धतीने बाजूच्या गॅपमधनं पण तसंच सेम प्रोसेस करायची आहे। इथे पण आता 5 शुगर बीट्स ॲड करायचे आहेत सेम। हे बघा आणि एक सिक्वेन्स ॲड करायची। खूप सुंदर अशी ही डिझाइन रेडी होते। परत आता इथे गॅप याची हाईट कमी आहे त्याच्यामुळे आपला हाफ सर्कल होता त्यामुळे आता तो राऊंड होत चाललेला असल्यामुळे इथे हाईट कमी झाली। इथे आता 4 शुगर बीट्स ॲड करायचे। हे बघा आता इथे 4च घेतले आहे आणि परत सिक्वेन्स घेऊन ॲड करायचे अशा पद्धतीने। हे बघा किती सुंदर असं आपलं हे डिझाइन रेडी झालं आहे। खूप छान दिसतं हे आणि त्यातल्या त्यात आपण कलरचे पण हे घेऊ शकतो, सिल्क थ्रेड कलरचे पण घेऊ शकतो, त्याच्यावरनं तर अजून छान दिसते। तर आजची डिझाइन तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा। ही पहिले रेडी केलेली डिझाइन तुम्ही इथे बघू शकता। खूप सुंदर अशी ही डिझाइन स्लीव्जवर दिसते। तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच आणि डिझाइन जर का आवडली असेल तर नक्की लाईक करा। चला तर मग भेटूया उद्याच्याच व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाइन सोबत। थँक्स फॉर वॉचिंग।